सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ काकू आहेत, नानपूरला राहतात आणि त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये असंख्य अनुभव त्यांना आहेत। तर काकू जय गुरु, जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण। माझं विभा रमेश जगताप। अच्छा, तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानूजी बाबांचे काही थोडक्यात प्रसंग सांगा। काही थोडक्यात असे प्रसंग सांगण्याचं काहीच नाही, मी तशी सांगतच नाही बरं बरं, तुम्ही आले आहे म्हणून नाही बाबांनी पाठवलं मला तुमच्याकडे। तो एक तर आहेच आता माझ्या सापाचा सांगा, तो सांगा काय झालं। काहीच नाही, बाबांनी आदल्या दिवशी येऊन मला स्वप्नामध्ये सांगितलं की पहा जरा उद्या दीडची वेळ जरा कठीण आहे रात्रीची। त्याच दिवशी मला सापाने दंश केला। दंश केल्यानंतर बाबांनी म्हणजे ते स्वप्नात आधी दिल्याप्रमाणे मी घाबरली नाही आणि त्यांनी जे सांगितलं तुम्हाला नेला हा काळ उचलून याने घारीने, त्याच्यामुळे मी चांगलीही होती। त्याच्यानंतर मग मला दवाखान्यात वगैरे नेलं, सर्व काही बरोबर केलं बाबांनी आणि घरीच बाबांनी सारं बरोबर करून घेतलं होतं, त्याच्यामुळे मला काही वेळ नाही लागला। आणि त्याच्यानंतर आता आपली जे श्रद्धा हे गाव कोणाचं, हे गाव, या गावात कसे आले तुम्ही हे सांगा। माझं नानपूरच गावच आहे, गावच आहे, शेती आहे माझी, शेती आहे बरोबर। आणि 40-45 एकर जमीन आहे। हो, मंदिरही पाहिलं आहे मी बरोबर। मंदिराचा एक प्रसंग सांगते। सांगा। 10 वर्षाच्या आधी मला म्हणे मी तुझ्या शेतात येतो, मी तुझ्या शेतात येतो। मी म्हटलं नाही बाबा, मी शेती मंदिर बांधणं सोपं आहे पण करणं खूप कठीण आहे। बरोबर। नाही म्हणे मला यायचंच आहे। मग 4 वर्षाच्या आधी मी म्हणे तुझ्या वावरात जाऊन आलो, जिथं मग तुला मंदिर बांधायचं आहे तिथं माझे पाय उमटले म्हणे। मग यांना म्हटलं बाबाचं आज असा असा दृष्टांत आहे। आम्ही दोघंही गेलो तर खरंच नाही, 2 पाय होते काय त्या जागेवर तिथे सांगितलं मंदिर सुंदर मंदिर आहे। आणि काकांची तिथे आपण मुलाखत पण घेतली आहे, सविस्तर मुलाखत घेतली आहे। मला आता जास्त असं काही तुमचे म्हणजे हे मामाचं गाव म्हणाले? हे माझं मामाचं गाव आहे, म्हणजे आम्हाला मामाच्याच गावात दिलं आहे। अच्छा, तर तेव्हा इथे यायच्या तुम्ही? आधी मामाकडे यायचं तर आम्ही नेहमी टाकरखेडला जायचं। त्यावेळेस आमच्या आईने असं म्हटलं होतं त्यांना, आम्ही त्यावेळेस बोलायचं तर हे होते ते जिवंत होते असं बोलायचं। मग मला आंबे, आमच्याकडे संत्र होते खूप, आम्ही आंबे काही खायचं नाही, मी ते सडले लोक आंबे खायचे, मी हसायची। तिथं गेल्याबरोबर म्हणे माहिती आहे चव घेऊ का, इथं सडल्या आंब्याला हसतं म्हणे असे म्हणे। बापरे। मग आमचे म्हणजे आता यायचे लग्न करायला लागतं म्हणे, सांगा अहो काय नाही काळजी करता, आमच्या शिवारातच येते म्हणे काय। त्यावेळेस 6व्या-7व्या वर्गात असताना आणलं त्यांनी आपल्या शिवारात। म्हणजे कोण कोण तुम्ही इथे आला नानपूरला? माझी बहिणी इथे झाली नानपुरातच का? DR देशमुख होई ना। अच्छा, ती वारली आता 4 वर्षाच्या आधी। हो का? ती इथेच आहे। किती बहिणी तुम्ही? दोघी पोरी। म्हणजे तुमच्या आई बाबा जेव्हा विचारत होते ते लहानपणापासून म्हणजे ते इथं असल्यामुळे त्यांना ते हेच होती ना, श्रद्धाच होती ना ते। बरोबर। माझ्या बहिणीचं 9 तारखेला लग्न होतं आणि आदल्या दिवशी माझ्या आईच्या स्वप्नात जाऊन सांगितलं त्यांनी, म्हणे उद्या लहानीचंही लग्न जमते म्हणे, तिथंच जाते म्हणे गावात। त्याच लग्नावर आले ना, माझं म्हणजे 9 तारखेला लग्न म्हणजे जमलं, 14ला लागलं 5व्या दिवशी। म्हणजे असे खूप दृष्टांत आहे बरोबर। एवढे सांगणं म्हणजे मला सांगायची परवानगीच नाही आहे, पण आता तुम्ही आले इथं म्हणून बाबांनी पाठवलं समजा तुम्हाला, सत्यदेव बाबांनी आज तुमच्याकडे पाठवलं लहानूजी बाबांच्या मार्फत, असं म्हणायला काही हरकत नाही। तर काकू, तुम्ही जे काही थोडक्यात 2-3 प्रसंग मला सांगितले, चॅनलचा उद्देश हाच आहे, याच्यापासून कुठलाही व्यापार करणे वगैरे अजिबात दृष्टिकोन नाही। व्यापार करू नाही, व्यापार करण्याची काय परिस्थिती झाली हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळं उद्देश असा प्रामाणिक आहे की ज्या लोकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलं बाबांचं, त्यांच्या नजरेमधून तरुण पिढी अध्यात्म मार्गाला लागली पाहिजे आणि बाबांचं काय महत्त्व आहे, काय त्यांचा अधिकार होता, हा अधिकार जगासमोर आला पाहिजे।
मला म्हणते पण असं- तुमच्या दृष्टिकोनातून बाबाजींचं जे कार्य होतं हे अंधश्रद्धाला खतपाणी घालणार आहे का, सांगा बरं. नाही नाही आहे ना. नाही, आणि मी सहनच करू शकत नाही, हे कोणी म्हटलेलंही सहन नाही करू शकत नाही. पहा बरं. हा. आहे कारण की का नाही? माझं लग्न झाल्यानंतर माझा नवरा धड उदबत्ती लावली तर फेकून द्यायचे. हा बरोबर आहे. पण बाबाजीने त्यांना कसं याच्यात उतरवलं मला हेच कळत नाही. तुम्ही ठाम होत्या ना. नाही, मी तर माझी ठाम होतीच. हा म्हणून त्या मार्गात ते उतरले ना. आज लहानूजी बाबाशिवाय काहीच कळत नाही काहीच त्यांना. कळत नाही दुसरं त्यांना. दुसरं काहीच नाही दिसत ना काहीच. लहानूजी बाबांशिवाय. पहा ना, तुमच्या शेतातच येऊन बसलाय ना बाबा. हो ना, ते स्वतःच आले आता, तर त्याला उपाय. बरोबर. आणि अगदी सुंदर असं मंदिर त्याच्याच धर्तीवर लहानूजी महाराज संस्थानचं जे टाकरखेड्याचं मंदिर आहे त्याच धर्तीवर तिथं उभारणी झाली. उभारणीचं सोडा, पण ती मूर्ती अगदी तशीच आहे. तशीच आहे, बिलकुल उलट तशीच. टाकरखेडच्या मूर्तीपेक्षा हसतमुख आहे. हसत नाही, सरस मूर्ती. सरस मूर्ती हो. आहे. म्हणजे येतच म्हटलं त्यांनी म्हणून ते बरोबर आलेच ना. बरोबर. तर काकू, तुम्ही जे काही मला अनुभव सांगितले, लहानूजी स्वानुभव या चॅनलवरती तुमचे अनुभव आले, याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. जय लहानूजी बाबा. जय. समर्थ लहानूजी महाराज की जय. परमहंस सत्यदेव बाबा की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. सब संत